जीवन जगणे ही एक कला असून ती आत्मसात करणारा खरा कलावंत होय. हा जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत आपण या ठिकाणी प्रवचनाला घेतलेला आहे आणि त्याच्यावर आतापर्यंत आपण बरीच प्रवचनं केली. जरा पुढे जातो मागे जातो, पुढे जातो मागे जातो असं होतं, परंतु ते सर्वच महत्त्वाचं असतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जीवन जगणं ही एक कला आहे. हा सिद्धांत जीवनविद्येने जो मांडला तो अभ्यासपूर्वक जर प्रत्येकाने केला तर त्याच्या जीवनामध्ये खरोखरच सुख शांती समाधान निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. प्रत्येक जण जो अभ्यास करतो तो आपल्याला येऊन आवर्जून सांगतो. बरेच लोक माझ्याकडे येतात आणि जेव्हा आपले अनुभव सांगतात तर मला खूप आनंद होतो. आज सुद्धा उडपकर बाई आल्या होत्या घरी आणि त्यांनी मला हे जेव्हा सांगितलं तर मला खूप आनंद झाला. कारण आपल्या जीवनामध्ये जीवनविद्या उतरवणं, लोकांपर्यंत नेऊन पोचविणं, काही क्रांतिकारक बदल करणं, वास्तविक हे बदल म्हणजे अगदी ऑर्डिनरी आहेत, पण आपल्याला ते क्रांतिकारक वाटतात. म्हणजे आपली पातळी काय आहे ती आपण बघायची. कळलं की नाही? वास्तविक ह्याच्यामध्ये क्रांतिकारक काहीच नाही, सगळा वेड्यांचा बाजार. कळलं की नाही? पण तो वेड्यांचा बाजार ते जे काही करत होते तो सोडून आता काहीतरी शहाण्यांचा बाजार त्याने केला. ही एक क्रांतिकारक गोष्ट आहे. मला सांगायचा मुद्दा काय, याच्यामध्ये क्रांतिकारक काय तर एक जी पूर्वीची त्यांची जी प्रथा होती, ही विहीर काय आणि ती विहीर काय. आता त्या विहिरीवरून देव आणायचे ते सुद्धा म्हणजे एक प्रकारच भयंकरच आहे. कळलं की नाही? त्या विहिरीच्या तिकडे देव कुठल्याने काय, पण हळूहळू तिथूनही ते जरा माघार घेतील आणि मग घरातच जे देव आहेत तिथपर्यंत येऊन पोचतील, जसे ते पिकेट रोडचं मारुती. पण काय मी नेहमी सांगत असतो की रोम वॉज नॉट बिल्ट इन ए डे. एका दिवसामध्ये काही रोम बांधलं गेलं नाही किंवा एखादी बिल्डिंग सुद्धा एका दिवसामध्ये बांधली जात नाही. तसं ज्या आपल्याला परिवर्तन समाजामध्ये जे परिवर्तन घडवून आणायचे ते एका दिवसामध्ये किंवा ओव्हरनाईट होणार नाही याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. आणि ते हळूहळूच व्हायला पाहिजे. ते एकदम होणं आणि हळूहळू होणं याच्यातला फरक आहे. हळूहळू होणं हे कायमचं असतं, एकदम म्हणजे होणं जे असतं ते कायमचं नसतं. आता रशियामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी ते एकदम करण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे ती बीज जी आहे ती तशीच राहिली. ती बीज जी आहे ती तशीच राहिली आणि नंतर ती उफाळून वर आली. पण त्यांनी जर हळूहळू जर ते परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला असता तर या 50 वर्षामध्ये त्यांच्या ठिकाणी खूप फरक पडला असता. म्हणून लोकांमध्ये परिवर्तन जे घडवून आणायचं असतं ते बंदुकीच्या गोळीने परिवर्तन घडवून आणता येत नाही. शस्त्राच्या बळावर परिवर्तन घडवून आणता येत नाही. मग परिवर्तन घडवून आणता येतं ते एकाच गोष्टीने, आणि ते म्हणजे प्रबोधनाने. ज्याला आपण समाज प्रबोधन म्हणतो, ज्याला आपण ज्ञान प्रबोधन म्हणतो, त्या ज्ञान प्रबोधनाच्या द्वारे आपल्याला हे समाज परिवर्तन घडवून आणता येतं. म्हणून समाज परिवर्तन आपल्याला घडवून आणलंच पाहिजे. ते आज ना उद्या आणलंच पाहिजे. आपला हा जो देश आहे, हा देश जर बलवान व्हायला पाहिजे असेल, हा देश जर मोठा व्हायला पाहिजे असेल, आपण या देशामध्ये जे लोक आहोत त्यांना हा जर देश आणि अमेरिकेच्याही पुढे जायला पाहिजे असेल तर ह्या अंधश्रद्धा आपण दूर केल्या पाहिजे आणि त्याच्या ठिकाणी डोळश्रद्धा, आत्मश्रद्धा प्रस्थापित केली गेली पाहिजे. काल मी एक वाक्य वाचलं, ते मला खूपच आवडलं. त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलंय, एका इंग्लिश लेखकाने, तो असं म्हणतो की ज्या देशामध्ये कुठलं गाणं गुणगुणलं जातं त्याच्यावर त्या देशाचं भवितव्य काय ते मी सांगेन, असं त्याने म्हटलेलं आहे. जसं कार्लाइलने म्हटलं होतं, टेल मी व्हॉट यू लाईक अँड आय विल टेल यू व्हॉट यू आर, त्याप्रमाणे त्या इंग्लिश लेखकाने असं म्हटलेलं आहे की ज्या देशामध्ये कुठलं गाणं गुणगुणलं जातं मोठ्या प्रमाणावर, ते मी जर ऐकलं तर मी सांगेन
या देशाची काय पुढे प्रगती होईल, या देशाचं भवितव्य काय, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते मी वाचलं तर मला खूपच ते समाधान वाटलं, आनंद वाटला. कारण त्यांनी जे तिकडे म्हटलेलं आहे ते आम्ही पूर्वीच सुरू केलेलं आहे हे मला सांगायचं. की शिल्पकार तू तुझ्या जीवनाचा, हे जे आपण या ठिकाणी गाणं म्हणतो ते तुम्ही सर्वांनी गुणगुणलं पाहिजे, हे मला म्हणायचं आहे. हे तुम्ही सर्वांनी गुणगुणलं पाहिजे. मग तो इंग्लिश लेखक ज्यावेळेला हिंदुस्थानामध्ये येईल त्यावेळेला तो सांगेल या देशाचं भवितव्य थोर आहे म्हणून. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे गाणं आपण जे म्हणतो, शिल्पकार तू तुझ्या जीवनाचा, सुख द्या सुख घ्या, हे जे आपण म्हणतो, हा निसर्गाचा जो नियम, हे आपण ज्यावेळेला गुणगुणतो, हे ज्यावेळेला आपण तोंडाने म्हणतो, त्यावेळेला ही बाकीची मुलं असतात ती ऐकतात, आजूबाजूची माणसं ऐकतात, त्यांच्यावर त्याचे परिणाम होत असतात. नेहमी लक्षात ठेवायचं, आपण जे बोलतो त्याचे परिणाम मुलावर होत असतात. आज बघा तुम्ही एका विशिष्ट लोकॅलिटीमध्ये जा, त्या लोकॅलिटीचे लोक तसेच वागतात. दुसऱ्या लोकॅलिटीमध्ये जा, तिकडचे लोक वेगळे वागतात. तिसऱ्या लोकॅलिटीमध्ये जा, तिकडचे लोक वेगळे वागतात. का वागतात? कारण त्यांच्यावर जे संस्कार होत असतात त्याप्रमाणे. एका विशिष्ट लोकॅलिटीमध्ये शिव्याशिवाय काही बोलतच नाही, पहिली शिवी देतील आणि मग काय बोलायचं ते बोलतील. कळलं की नाही? तेव्हा शिव्यांची लाखोली वाहून बोलण्याची जी सवय आहे एका विशिष्ट लोकॅलिटीमध्ये, ती सवय दुसऱ्या लोकॅलिटीमध्ये नाही. तिसऱ्या लोकॅलिटीमध्ये आणखीन वेगळं, चौथ्या लोकॅलिटीमध्ये हाय फाय. हाय फाय म्हणजे कळलं ना? इंग्लिश संस्कृती. कळलं की नाही? हाय फाय हे चौथ्या लोकॅलिटीमध्ये. सो हे जे आहे ते तुम्ही जे काही बोलता वगैरे ते बाकीचे ऐकत असतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली तर तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. जर तुम्ही गुणगुणत राहिलात तर त्याचा परिणाम मुलावर होईल. मी पूर्वी सांगितलं होतं की हीच थोर भक्ती देव हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. हा जो अभंग, हा अभंग एक वारकरी नेहमी म्हणायचा. सकाळी उठून म्हटल्यानंतर ते म्हणायचा, सबंध दिवसभर तो गुणगुणत राहायचा. ते मुलगा ऐकायचा घरातला, तर दररोज ते ऐकायचा. ऐकून ऐकून त्याला त्याची सवयच झाली होती. आणि मी सांगितलं होतं एकदा मुलगा तो शाळेमधून आला रिझल्ट घेऊन, सगळ्या विषयात नापास. बापाने विचारले काय, बापाने शिवाय द्यायला सुरुवात केली. चिंच्या म्हणाले तू अभ्यास करतो का, काय करतोस काय? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. बापाला शिकवत होतो, कारण बाप हे सांगत आला त्याला आतापर्यंत. आता ह्याने बापाला सांगायची वेळ आली. कळलं की नाही? आणखीन चिडला, तुला लातपण हाकलून देवी, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. म्हणजे हे संचिताचं फळ आहे. म्हणजे तो मुलगा बापाला सांगतो तुमच्या संचिताचं फळ म्हणजे मी आहे म्हणाले. आता भोगा म्हणाले. कळलं की नाही? बाप आणि चिडला, तुला घरात घालून देतो, तुका म्हणे घालू देवावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. देव बापाला सांगतो मुलगा, बाबा कशाला चिडता तुम्ही, हा संसार आहे ना देवाच्या पायावर घालून टाका, म्हणजे तुम्ही माझ्या तावडीतून सुटलात आणि मी त्या परीक्षेच्या तावडीतून सुटलो म्हणाल. मुलं तुम्ही काय गुणगुणता ते मुलं ऐकतात, त्याचे परिणाम हे असे. पण शिल्पकार तू तुझ्या जीवनाचा गुणगुणा, आणि तुमच्या मुलावर काय परिणाम होतो तो बघा. अरे आज नाही, उद्या नाही, परवा नाही, त्याच्या मुलावर परिणाम होणार. अरे माझ्या जीवनाचा शिल्पकार मी आहे, हे एकदा त्याच्या ठिकाणी जागृती आली ना, मग तो प्रयत्न करायला लागेल. नाहीतर नशिबात असेल त्याप्रमाणे घडेल. हे आमचे लोक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हेच बोलत असतात. नशिबामध्ये असेल त्याप्रमाणे घडेल. त्या बायकाही तेच बोलतात, पुरुषही तेच बोलतात, मुलंही तेच ऐकतात. आणि मग नशिबामध्ये असेल त्याप्रमाणे घडेल. कोणी प्रयत्न करायला मागत नाही, काय नाही. आज व्यसनी माणसं लोक असतात. ती व्यसनी का होतात, ती व्यसनी का राहतात, व्यसन सोडण्याचा प्रयत्न का करत नाही?
त्याचं कारण त्यांना कोणी सांगितलंच नाही तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे म्हणून. त्यांना असं वाटतं हे आमच्या नशिबातच आहे म्हणा. माझ्या नशिबात होतं व्यसन म्हणून मी व्यसनाधीन झालो, मला याला पर्याय नाही, हेच मला आता भोगलं पाहिजे मरेपर्यंत, हेच तो धरून बसलेला असतो आणि तो व्यसन सोडण्याचाच प्रयत्न करत नाही. आणि शेवटी ते व्यसन घेऊनच तो मरतो, शेवटी तो व्यसन घेऊन मरतो. हे का घडतं? याचं कारण लहानपणापासून त्याच्यावर संस्कार केले नाहीत, कोणी गुणगुणलं नाही. शिल्पकार तू तुझ्या जीवनाचा कोणी गुणगुणलं नाही, त्याचा हा परिणाम झाला. म्हणून तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायचं की तुमची मुलं बाळ जर चांगले निपजायला पाहिजे असतील, शिल्पकार आपल्या जीवनाचे व्हायला पाहिजे असतील, तर त्याच्यासाठी तुम्ही गुणगुणत राहा, त्याच्या कानात पडू द्या. कळलं की नाही? हे भजन जे आहे त्याच्या कानात पडू द्या. आणि जमल्यास तुम्ही ज्यावेळेला उपासना यज्ञ करता त्याला उपासना यज्ञामध्ये 2 नामसंकीर्तन करा. एक देवाचा आपण नामसंकीर्तन करतो ते, आणि हे एक करा. कळलं की नाही? तुम्ही आता लक्षात ठेवा, सर्व उपासना यज्ञ करणारे जे लोक आहेत त्यांनी हे लक्षात ठेवायचं, एक देवाचं नामसंकीर्तन करायचं. आपल्याकडे कृष्णानंद नारायण वगैरे ते जे आहे ते एक केलं. दुसरं शिल्पकार तू तुझ्या जीवनाचा. म्हणजे काय होईल, मुलांच्या कानावर सतत पडलं पाहिजे, नुसतं देवाचं नाव घेऊन भागणार नाही, तर शिल्पकार मी माझ्या जीवनाचा आहे हेही त्याच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. देवाचं नाव घ्यायचं मनशांतीसाठी, मन स्थिर करण्यासाठी. कारण मन स्थिर झालं नाही तर जीवनामध्ये तुम्हाला काहीच करता येणार नाही. म्हणून देवाचं नामस्मरण मन स्थिर करण्यासाठी आहे. आणि शेवटी प्रयत्न करून आपल्याला गरुड झेप घ्यायची आहे, हे त्या मुलावर बिंबित केलं पाहिजे, संस्कारित ते मूल झालं पाहिजे. आणि असं तुम्ही ज्यावेळेला कराल त्यावेळेला आपल्या देशाची प्रगती होईल. कारण शेवटी देश म्हणजे काय? देश म्हणजे काय? दगडधोंडे नव्हे, किंवा डोंगर दऱ्या नव्हेत, किंवा पर्वत आणि शिखरे नव्हेत, तर देश म्हणजे त्या देशातली माणसं. आणि म्हणून देशातली माणसं ही जर चांगल्या रीतीने जर अभ्यास करतील, जीवनविद्येचा अभ्यास करतील, आणि शिल्पकार मी माझ्या जीवनाचा आहे हे सतत स्वतःलाही सांगतील आणि आपल्या मुलाबाळांना सांगतील, तर आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे, याबद्दल जरासुद्धा संशय बाळगण्याचं कारण नाही. तेव्हा जीवन जगणं ही एक कला आहे असं मी ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला ते फार मी जबाबदारीने म्हणत असतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जीवन हे आपल्या हातामध्ये एक मिळालेलं एक रॉ मटेरियल आहे. आपण म्हणतो की नाही रॉ मटेरियल, की रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. तुम्ही गिरणीमध्ये काम करणारे लोक आहेत तर तुम्हाला कच्चा माल म्हणजे काय माहिती आहे, पक्का माल म्हणजे काय करायचं तेही ठाऊक आहे. तेव्हा कच्चा माल म्हणजे तुमच्या गिरणीमध्ये येतं ते सूत, कापड ते येतं. आणि तुम्ही मग ज्या वेळेला ते यंत्रामध्ये घालता आणि चांगलं कापड तयार करता, तेव्हा मग तुम्ही मग देशामध्ये किंवा निर्यात त्याची करता त्या कापडाची, पण तुमच्याकडे येतं ते सूत येतं. त्याप्रमाणे कुंभार मडकी तयार करतो, त्याचा कच्चा माल म्हणजे माती, त्याचा कच्चा माल म्हणजे माती. ती माती घेतो आणि मातीचं विश्व तो तयार करतो, तो मातीचं विश्व तयार करतो. तसं आपल्या ठिकाणी कच्चा माल म्हणजे जीवन, लाईफ. हे जे लाईफ आहे हे आपल्याला मिळालेला कच्चा माल आहे. आता हा कच्चा माल आपल्याला पक्का करायचा आहे. हा कच्चा माल आहे तो आपल्याला पक्का करायचा आहे. पक्का हा शब्द जरा अंडरलाईन करायचा. पिकलिया शिंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. तिकडे पिकलिया हा म्हटलं. पक्का माल आपल्याला जो करायचा आहे तो त्या रॉ मटेरियल पासून करायचा आहे. म्हणून आपलं हे जे जीवन आहे हे रॉ मटेरियल आहे. ह्या जीवनाला आकार कसा द्यायचा हे आपण ठरवायचं. हे देव ठरवत नाही, नियती ठरवत नाही, दैव ठरवत नाही, किंवा आणि कोणी आकाशाच्या पलीकडे कोणतरी आहे तो ठरवत नाही, उपरवाला तोही ठरवत नाही. मग तो कोण ठरवतो? खरं सांगू का तुम्हाला, अगदी खरं सांगू का, तुमचा विचार. दुसरं कोणी ठरवत नाही. तुमच्या ठिकाणी जो विचार आहे तो विचार हा ईश्वर आहे. आणि हा विचार तुमचं जीवन ठरवतो. काय कसं घडवायचं का बिघडवायचं, चांगलं का वाईट, हे सगळं तुमचा विचार ठरवतो. दुसरं कोणीही ठरवत नाही. देव ठरवत नाही आणि दैव ठरवत.
विचार हा ईश्वर आहे, हा जीवनविद्येने मांडलेला एक महत्वाचा सिद्धांत आहे. फर्स्ट देअर वॉज ए थॉट अँड द थॉट वॉज गॉड, असं म्हटलेलं आहे जीवनविद्येने. जीवनविद्ये काय म्हणतात, पूर्वी असं म्हटलं जात होतं, फर्स्ट देअर वॉज ए वर्ड अँड द वर्ड वॉज गॉड. जीवनविद्या म्हणते फर्स्ट देअर वॉज ए थॉट अँड द थॉट वॉज गॉड. पहिला ईश्वर म्हणजे विचार, म्हणून विचार हा ईश्वर आहे हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ईश्वर विश्वर दुसरा कोण नाही. तुमच्या ठिकाणी विचार आहे ना, हाच ईश्वर. आता हा विचार कसा आहे, आता ईश्वर म्हणतो ना, ईश्वर म्हणजे ईश्वरी शक्ती. लक्षात घ्या, मी काय सांगतो नाही, नीट समजावून घ्या. ईश्वर ईश्वर म्हणजे काय, ईश्वर म्हणजे ईश्वरी शक्ती, म्हणजे शक्ती. शक्ती म्हटली ना की दोन्ही करतं, चांगलं करतं वाईट करतं. शक्ती म्हटलं ना की दोन्ही करतं, भलं करतं वाटोळं करतं, चांगलं करतं वाईट करतं, बरं करतं बुरं करतं. म्हणून चांगलं का वाईट, बरं का बुरं, इष्ट का अनिष्ट, हे तुमच्यावर अवलंबून आहे. कारण ती जी शक्ती आहे, ती शक्ती तुम्हाला कशा तऱ्हेने प्रतिसाद द्यायचं ते शेवटी तुम्ही ठरवायचं. ती जी शक्ती आहे त्या शक्तीने तुमच्या जीवनामध्ये कसं कार्यरत व्हायचं हे शेवटी ठरविण्याचं काम तुमचं आहे. कारण विचार तुमचा आहे, म्हणून विचार तुमचा आहे. म्हणून ईश्वर म्हटला की ईश्वर म्हणजे ईश्वरी शक्ती. आणि शक्ती दोन्ही करतं, वाटोळ करतं आणि चांगलं भलं पण करतं. हे गोष्ट आपण लक्षात ठेवलं. ही इलेक्ट्रिसिटी आहे, दोन्ही करतं, चांगलं करतं आणि वाईट पण करतं. ते आपल्या सर्वांना माहिती आहे इलेक्ट्रिसिटी बद्दलचं, ते काय आता सांगायला नको. तेव्हा इलेक्ट्रिसिटी चांगलंही करतं आणि वाईटही करतं. त्याप्रमाणे ईश्वरी शक्ती बरं करतं आणि बुरं पण करतं. म्हणून विचार हा ईश्वर आहे असं ज्यावेळेला मी म्हणतो, त्यावेळेला विचार म्हणजे विचार शक्ती. आपण म्हणतो की नाही, विचार शक्ती, कल्पना शक्ती, भावना शक्ती, वासना शक्ती, असं जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये पुढे शक्ती हा शब्द वापरतो. कारण का, ते चैतन्य शक्तीचेच मुळी रूप आहेत. त्या चैतन्य शक्तीचीच ती रूप आहेत. आणि म्हणून चैतन्य शक्तीचं ते रूप म्हटल्यानंतर चैतन्य शक्ती, पालीला पाल होणार, आंब्याला आंबा होणार, पेरूला पेरू होणार, माणसाला माणूस होणार, शक्तीला शक्तीच होणार. शक्तीला शक्ती. तसं चैतन्य शक्तीचेच आविष्कार म्हणजे हे वासना शक्ती, भावना शक्ती, विचार शक्ती, कल्पना शक्ती हे असल्यामुळे तुमच्या ठिकाणी असणारा जो विचार, विचाराची पुन्हा ही रूप आहेत, कल्पना, भावना वगैरे, संकल्प, हे सगळे त्या विचारांचेच रूप आहेत. म्हणून विचार हा ईश्वर आहे, हा जीवनविद्येने एक मोठाच आणि सिद्धांत मांडला. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे,